तर इथे आपली फर्स्ट पुरणपोळी झालेली आहे. खरपूस खरपूस किती फुगली भारी ना. आणि पुरणपोळ्या म्हणजे फुटत नाहीये, तो बेस्ट पार्ट आहे. आणि एकदम थोडं बॅटर घेतलंय, कारण जास्त काही नाही भजीचं बॅटर. फक्त वैभवला आवडता. वैभव बोलले की तू एवढं केले तर भजी पण कर, तर मग त्यांच्यासाठी म्हणजे नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज अक्षरशः पाऊस बघू शकता माझ्या मागे, आणि पाऊस पडतोय. तर पाऊस पडतोय, भिजत आली, भारी वाटतंय आणि छान वास येतोय पहिल्या पावसाचं. खरंच मागे बघू शकता चांबा लेणीकडे किती काळं काळं होऊन आलेलं आहे. एकदम भारी वाटतंय, पहिला पाऊस, मस्त भिजत चालली. बघू शकता किती काळे झालेले आहे. एकदम भारी वाटते पावसामध्ये. तर तेव्हाच घरी आली, मस्त चहा वगैरे झालेला आहे. आणि तेच विहांची खूप कधीची इच्छा चालू होती की काय म्हणतात, पुरणपोळी खायची. तर आता डाळ टाकलेली आहे आणि इथे आता जी रशी करतो ना, सार करतो ना, त्याच्यासाठी आता मसाला भाजून घेते. कांदे, खोबरं आणि मसाला करून ठेवते. तर आज करणार आहे पुरणपोळी, सार, भात आणि बस तेवढंच असणार आहे. सार, भात आणि पुरणपोळी. तर काही असं सण वगैरे काही नाही, नुसतं विहानला खायची म्हणून. तर आता त्याचं पाणी निघेलच ह्या डाळीचं, तर म्हटलं सार भात करू आणि पुरणपोळ्या करू. तर विहानची इच्छा, म्हटलं चला त्याची स्कूल पण सुरू होईल त्याच्या आधी, म्हटलं त्याला आवडतं तर करून ठेवते. आणि पुरण पण मी एक्स्ट्रा करून ठेवणार, म्हणजे उद्या वगैरे त्याला करून द्यायला. चला आता पटापट मसाला तयार करून घेते. कांदा, खोबरं, लसूण असं भाजून मस्त छान बारीक करून ठेवते. आणि मग शिजेलच डाळ. आता इतक्यात ठेवली, 2 शिट्ट्या होऊ देईल आणि बघेल, चेक करेल, जास्त शिजवणार नाही. तर इथे मस्त आता सार करते आहे. छान मसाला करून घेतला, काळा मसाला बघू शकता. आलं, लसूण, कांदा, खोबरं भाजलं आणि एक्स्ट्रा जास्त करून ठेवला. मी करून ठेवते फ्रीजमध्ये, मग कधी पण चिकन वगैरे करू ना त्यावेळेस. तर चिकनला जसा करतो तसाच काळा मसाला केलेला आहे. आणि आता फोडणी द्यायची. विहान कढीपत्ता आणायला पाठवलं आणि याच्यामध्ये आहे पाणी याचं काय म्हणता, डाळीचं, आपल्या पुरणपोळीच्या डाळीचं. आणि इथे डाळ आहे बघू शकता पुरणपोळीची. तर आता ती थोडीशी ड्राय होऊ देते, पाणी निथळू देते त्याचं. तोपर्यंत सार करून घेऊ, गुळ किसून घेऊ. तर मी त्या दिवशीच गुळ घेऊन आली होती. तर इथे आहे गुळ. तर आता सार फोडणी देऊन टाकते आणि त्याच्यानंतर मग काय म्हणतात आपलं हे करू. त्याच्यानंतर पुरणपोळी म्हणजे पुरणपोळीची तयारी करू. तर मी ना पीठ चाळून घेणार आहे साडीने किंवा कपड्याने, त्याच्यात इतक्या मऊ पोळ्या येतात पुरणपोळ्या. तर आता इथे सारला मस्त फोडणी देणार. इथे कढीपत्ता सांगितला होता मी आणला. तर चिमणी लावते, थोडा आवाज येईल.
तर सारमध्ये नेहमी ना कढीपत्ता टाकायचा, खूप छान फ्लेवर येतो. इथे आहे गरम मसाला, धना पावडर, त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळद. बस एवढंच टाकणार आहे, काळा मसाला वगैरे काही टाकणार नाही. खूप छान वास येतो मस्त. आपलं हे सारचं पाणी. तर अजून आता पाणी मिक्स करून टाकते. आता छानपैकी बॉईल होऊ देणार. मीठ टाकून घेते चवीनुसार. तर इथे आपलं सार मस्त आता बॉईल होऊ देते. थोड्या वेळ तुम्हाला दाखवते कसा कलर आला आहे. मला गुळ खायला खूप आवडतं. 3 महिन्यापासून डाएट केल्यापासून मी गुळ आणि साखर बिलकुल खाल्लेली नाहीये. गुळ 3 महिने खाल्ला नव्हता, आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम खाल्ला. एकदम भारी वाटतं. मला वाटतं ना बस होईल एवढा गुळ, कारण भरपूर आहे. होऊ शकता एवढा आहे ना, तो ठेवून देते. तर आता पुरणाची तयारी, त्याच्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे एक, बघू शकता. त्या पॅन मध्ये टाकणार आहे डाळ. डाळ थोडीशी शिजली आहे, जास्त पण मग काही नाही. आणि त्याच्यातच ऍड करते गूळ. आता याला पाणी सुटसपर्यंत, म्हणजे त्याचा आटसपर्यंत पाणी मिक्स करत राहावं लागणार आहे. तर इथे पुरण थोडं थोडं घट्ट होतंय. आता आधी पातळ होतं एकदम, आणि हळूहळू घट्ट 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 होत जातं. आणि छान मस्त होणार. थोडंसं कोमट होऊ देणार, मग आपल्या पुरणाच्या यंत्राने पुरण करून घेईल. तर ते असंच झालेलं आहे, असं मॅश करून होईल, पण मग त्याच्याने पुरण यंत्राने कसं एकदम एकजीव होतं. तर त्याच्यानंतर मी हे थोडं कोमट ठेवणार. आणि मग पीठ आहे ना, थोडंसं चाळून घेणार आपलं गव्हाचं, साडीने किंवा कपड्याने एखाद्या, आणि मग मळून ठेवणार. आणि मग पुरण करणार असं. आणि लास्टला भात टाकणार गरम गरम. तर इथे बघू शकता एकदम असं घट्टपणा येतोय. सगळं गुळामधलं पाणी, डाळीमधलं पाणी सगळं आटून म्हणजे गेलंच आहे ऑलमोस्ट. आणि कलर पण छान आलेला आहे, येलो येलो. तर आपणही म्हणतो काळ्या पोळ्या काय येतात, काळ्या पोळ्या. तर ते गुळ काळा असलं का मग काळ्या येतात. गुळ थोडंसं नवीन गुळ घ्यायचं पुरणपोळीसाठी. काळा पण गुळ एकदम चांगला असतं, जास्त दिवस झालेला असतं हे तयार. पण मग पोळ्या त्या काळ्या येतात.
आपलं मस्त घट्ट झालेलं आहे. तर एवढं पीठ घेतलेलं आहे गाळून. आता त्याच्यात थोडंसं बाइंडिंगसाठी थोडासा मैदा टाकते. तर पीठ जास्त ना सई पण नाही मळायचं, जास्त घट्ट पण नाही मळायचं. पीठ मळून साईडला झाकून ठेवायचं थोडा वेळ. तोपर्यंत मग मी पुरण तयार करून घेणार आपल्या नवीन पुरण यंत्रामध्ये, जे मी घेतलं होतं सोनीपमधून. तर तो पहिलाच व्हिडिओ होता आपला सोनीपचा, भांड्यांचं दुकानने दाखवलेलं. तर तो पहिलाच व्लॉग व्हायरल, म्हणजे व्हायरल नाही म्हणता येणार एवढं, पण मग वाढला होता, तिथून वाढायला सुरुवात झाली आपल्या चॅनलला. तर आठवण आहे त्या व्लॉगची. तर हे आपलं नवीन पुरण यंत्र काढलेलं आहे. इथे पीठ पण मस्त छान मळून ठेवलेलं आहे आणि बाऊल झाकून दिला, मस्त छान भिजून जाईल. तोपर्यंत आता पुरण करू. आपला एक्स्ट्राचा मसाला फ्रीजमध्ये ठेवला आता. तर चल आता पुरण जॉईन करावं लागेल. ओके, चला आता हळूहळू पुरण करून घेऊ. तर आता मस्त विहानच्या फेवरेट पुरणपोळ्या करायच्या. त्याला म्हणजे थोडा कॅमेरा धर म्हणजे दिसेल पूर्ण. तर मी ना अशी वाटी करून पुरणपोळी तयार करते. तर किती खाणार विहान तू? मी 3 4 करू तुला तुझ्यासाठी. तुला तर पण खातो ना. बाकी तू पुरण ठेवून देणार. माझ्यासाठी 1 करणार, कियारासाठी 1 करणार, वैभवसाठी 1 करणार. ते पण जास्त गोड नाही खात. तर आता आपली पहिली पुरणपोळी. तर मी अशी वाटी तयार करून करते नेहमी, म्हणजे पुरण सगळीकडून वाटलं जातं. त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकलाय ना आपण, मग मस्त म्हणजे फुटत नाही पुरणपोळी. मैदा नाही टाकलं चालतं. पुरणपोळी कोणाला खायची? मला. मम्मी बोलती झाली ना, चल इकडे. पुरणपोळी झालेली आहे आपली पहिली. तर आता तूप टाकून घेते ना. अशी फुगली
ना तेव्हा भाजी एकदम छान लेअर मध्ये तयार होते पुरणपोळी. आपण छोटासा गोळा घेते म्हणजे मोठी होणार नाही जास्त. हा खूप मोठा झाला. बारीक पण आहे आणि बारीक पण आहे. आता एकदम छोट्या छोट्या करते पुरणपोळ्या कारण जास्त मोठं नाही. तर इथे आपली फर्स्ट पुरणपोळी झालेली आहे. खरपूस खरपूस याला तर भूक लागली असेल ना या. आता सेकंड, तर ही बघू आता फुगते की नाही. ही पण फुगेलच आणि छोट्या केल्या. ही पहिली मोठी झाली. तर आता मी पटापट बघू शकता. उई किती फुगली. भारी ना. आणि पुरणपोळ्या म्हणजे फुटत नाहीये, तो बेस्ट पार्ट आहे. चला आता पटापट पुरणपोळ्या करून घेते आणि झाले की दाखवते. बनलेलं आहे आणि नाही नाही म्हणता म्हणता मी कुरडया पापड पण तळून ठेवलेले आहे. बघू शकता पुन्हा सणाचंच झालं. आणि साल भात पुरणपोळ्या पण रेडी आहे. वेळांनी तर आधीच खाल्ल्या किया आणि मी याच्यात ठेवल्या. बघू शकता पुरणपोळ्या आणि साड्या पण पोळ्या केल्या 2-3. आता करते मस्त मस्त कांदा भाजी. त्याच्यामध्ये पाणी काहीच ॲड नाही केलं मी, त्याचंच पाणी सुटलेलं आहे. भरपूर सारा कांदा. चला आता पटापट भाजी करून घेऊ आणि जेवण करून केस पण वॉश केले. चला आता तेल तापत ठेवते. आणि ही कढई मी घेतली होती गंगेवरून खास तळण्यासाठी, म्हणजे आपलं तळणीचे पदार्थ करण्यासाठी. सध्या तर याचा काहीच उपयोग नाही झाला कारण तेलाचं मी खातच नाही. फक्त आज खूप दिवसांनी 3-4 महिन्यांनी करते मी आणि तळते ह्या गोष्टी. आणि हे एअर फ्राय पण करू शकतो पण मग तळून खाण्याची मजा वेगळीच असते भाजी. तर छानपैकी त्याला पाणी सुटलं. भरपूर सारा कांदा टाकला आणि पीठ थोडंसंच घेतलं होतं. मस्त धना पावडर, लाल तिखट. नेहमी मी ना हिरव्या मिरचीचीच करते. हिरवी मिरची कांदा कट करून चौकोनी, पण ह्यावेळेस लाल मिरचीची करते. ते चांगलं तापून घेईल आता आणि मस्त जेवायला बसू. इथे मस्त साल पण झालेलं आहे. बघू शकता कट कसं आलेलं आहे. भात, साल, कुरडई, पापड. आणि आमचे ह्या वेळेचे सगळे हे मम्मीने दिलेले आहे कुरड्या. पण नागलीचे पापड मी केलेले होते, उडदाचे पण आम्ही केलेले होते. ते पापड आहे ते मस्त वाटते. आता ना मीडियम फ्लेमवर मस्त तळणार, फ्राय करणार, म्हणजे मधून पण फ्राय होऊन जातं. तर गॅस आता मीडियम फ्लेम केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरच मी आता भजी करणार मस्तपैकी. आणि एकदम थोडं बॅटर घेतलं आहे कारण जास्त काही नाही भजीचं बॅटर. फक्त वैभवला आवडता. वैभव बोलले की तू एवढं केले तर भजी पण कर. तर मग त्यांच्यासाठी म्हणजे कुरडई, पापड. यांना आवडते का भजी? हां यांचं फेवरेट आहे सगळं. अशी आपण भाजी कधी पावसाळ्यात खातो ना. तर पावसाळ्यामध्ये आम्ही जिथे रानभाज्या घ्यायला जातो ना तिथे आम्ही ही भजी मस्त खातो चहा पिऊन असं छान पावसात. तर ते ब्लॉग येतीलच नंतर पुढचे. तर बघू शकता इथे भजी अगदी झालेली आहे. तर गरम. तर माझे टिश्यू पेपर सगळे टिश्यू पेपर आणावं लागतं. भजी पण झाली आहे थोडीशी बाकी. मुलं तर लगेच गरम गरम खाऊन घेता. एकदम मस्त कांदा भजी. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि बोलते नंतर तुमच्याशी.
ना तर आता चाललोय विहानच्या स्कूलला. आता बघू कपडे भेटतात, कपडे आणि अजून काय बुक्स वगैरे भेटतात की नाही बघू. तर आता खातोय ॲपल. केस बघू शकतो किती वाढले त्याचे. तर स्कूल जाण्याच्या अगोदर तिथे हेअरकट पण करावं लागेल. पण आता चाललेले बुक्स वगैरे आणण्यासाठी. पाऊस येतोय अक्षरशः पाऊस. भिजत का जायचं का? पाऊस आला आहे. आला ना, बापरे बघू शकता. भिजून गेलं वाटतं. या तिथं हे गार्डन असतं आता. गाडी पुढच्या वर्षी. तर आज उद्यापासून बुक्स वगैरे मिळणार आहे आणि बसचं पण उद्या विचारायचं आहे. काय वाटतं का चाललं येऊन तर माहिती मिळाली. तेव्हा तिकडे कसं दिसते धुकं धुकं.